करण्याचा आदेश नियम डावलून सुरू होते उत्खनन। वन विभागाचा केपीसीएल कंपनीला दणका। कर्नाटक पॉवर कंपनीनं बरांज मोकासा इथं नियम डावलून कोळसा उत्खनन सुरू केलं होतं। दरम्यान वन विभागानं उत्खनन बंद करण्याचा शुक्रवार दिनांक 28 रोजी आदेश दिल्यानं कंपनी प्रशासनात खळबळ उडाली आहे। बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कंपनीला वन विभागाकडून 84.41 हेक्टर जमीन मिळाली होती। ही जमीन देताना वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत काही नियम व अटी लागू केल्या। मात्र नियमांना डावलून कंपनीने अवैध कोळसा उत्खनन सुरू केले। याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल दुधे यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या। त्यांच्या तक्रारीची दखल मुख्य वन संरक्षक व विभागीय वन अधिकारी कार्यालय व भद्रावती वन विभागाने घेतली। त्यानंतर मोका पंचनामा करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता। उत्खनन करताना वन विभागाच्या अटी व शर्तींचा भंग केपीसीएल कंपनीला 84.41 हेक्टर वन जमीन देत असताना जोपर्यंत बरांज मोकासा व चेक बरांज गावचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जमिनीवरील निस्तार हक्काच्या जागेवर बाधा पोहोचणार नाही असे नियमात नमूद होतं। परंतु अटी व शर्तीचा भंग करून या जागेत केपीसीएल कंपनीनं कोळसा उत्खनन सुरू ठेवले। अखेर या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर उत्खननाचं काम बंद करण्याचा आदेश वन विभागानं जारी केलाय। 75 लाख मेट्रिक टन अवैध कोळसा उत्खनन याबाबत 15 मार्च 2024 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी HP शेंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती। मात्र वन विभागाच्या सूचनेनंतर ही उत्खनन सुरू ठेवले। कंपनीची मनमानी व वन विभागानं चौकशी केल्यानंतर निस्तार हक्काची पायमल्ली होत असल्याचं निदर्शनास आले। तेव्हा नियम व अटींचं पालन करण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आल्या। मात्र कंपनीनं कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता आदेशाची पायमल्ली केली असा ठपका वन विभागानं ठेवलाय। जनता न्यूज जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा, मुख्य पत्रकार, महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.